फडणवीसांचा दिल्ली दौरा. फडणवीस आणि अमित शहांची भेट होणार. वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू मिळणार. गेल्या 2 दिवसांपासून या बातम्या येत आहेत. त्याप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले. गुरुवारी JNUमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सामरिक अध्यासन केंद्र आणि कुसुमाग्रज मराठी अध्यासन केंद्राचं उद्घाटन केलं. शुक्रवारी फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट झाल्याच्या बातम्या आल्या. मग मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होणार, या मंत्र्यांची खुर्ची जाणार, अशा चर्चांना उधाण आलं. पण त्याच दरम्यान घडलेली आणखी एक घडामोड म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही गुरुवारी रात्री उशिरा अमित शहांची भेट घेतली. या भेटीत राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा झाल्याची माहिती देण्यात येते. महापालिका निवडणुकांसाठी भाजपचा प्लॅन ठरला असून मुंबईत महायुतीतल्या शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत तर इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय चव्हाण शहा बैठकीत झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्याला मंत्रिमंडळातील बदलांचा संदर्भ असला तरी प्रदेशाध्यक्षांचा दिल्ली दौरा हा राजकारणाची दिशा बदलणारा असल्याचं बोललं जात आहे. पण मुंबई सोडून इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याच्या निर्णयामागे भाजपचा हेतू काय? फक्त मुंबईतच महायुतीत लढण्यामागे भाजपचं प्लॅनिंग काय? त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात. नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू. मुंबई सोडून इतर ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यामागे भाजपचा पहिला प्लॅन म्हणजे शिंदेंची बार्गेनिंग पॉवर कमी करणं. उद्धव ठाकरेंची शिवसेना, एकनाथ शिंदेंची शिवसेना आणि भाजप या तिन्ही पक्षांचं महत्त्वाचं टार्गेट आहे ती मुंबई महापालिका. ठाकरेंना आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी, शिंदेंना आपलं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी आणि भाजपला आपलं वर्चस्व दाखवण्यासाठी मुंबईवरची सत्ता महत्त्वाची आहे. आता सरकारच्या हिंदी सक्तीच्या निर्णयावरून मुंबईत मराठी अमराठी वाद भडकला. हिंदी सक्तीचा निर्णय घेऊन भाजपनं मुंबईतली आपली अमराठी वोट बँक आपल्या बाजूनं भक्कम उभी केली. उद्धव ठाकरेंनी या निर्णयाला विरोध करून मुंबईतला मराठी माणूस आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला. पण या मराठी अमराठी वादात सगळ्यात जास्त डॅमेज झाले ते शिंदे. शिंदेंच्याच पक्षाच्या शिक्षण मंत्र्यांच्या खात्यानं याबाबतचा GR काढल्यानं शिवसेनेच्या मूळ बेसलाच धक्का बसल्याची चर्चा झाली आणि शिंदे ही अमराठी मतांसाठी हिंदी लादत असल्याचा प्रचार झाला. आता ठाकरेंना आव्हान द्यायचं असेल तर शिंदेंसाठी मुंबई हाच पर्याय. त्यामुळं मुंबई महापालिकेत आपला महापौर असावा ही शिंदेंची अपेक्षा, त्याहीपेक्षा महत्त्वाकांक्षा असणार यात काही शंका नाही. पण यासाठी मुंबईत आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून आणणं शिंदेंसाठी महत्त्वाचं आहे. पण मुंबईवर आपला झेंडा फडकवण्याची भाजपची महत्त्वाकांक्षा ही शिंदेंपेक्षा मोठी आणि जुनी आहे. त्यामुळं मुंबईत भाजपकडे असलेलं आमदारांचं संख्याबळ बघता भाजप शिंदेंना महापालिकेसाठी जास्त जागा सोडण्याची शक्यता कमी आहे. पण याचसाठी शिंदे एक खेळी खेळू शकतात. ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या मुंबईच्या जवळ आणि महत्त्वाच्या असलेल्या महापालिकांवर एकनाथ शिंदेंची चांगली पकड आहे. तसंच इतर ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीही भाजपला शिंदेंच्या शिवसेनेची साथ महत्त्वाची ठरते, याची शिंदेंना जाणीव आहे. त्यामुळं त्याच महापालिकांचा संदर्भ देत शिंदे मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून जास्तीत जास्त जागा मागू शकतात. शिंदेंची मुंबईसाठीची हीच बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी भाजप इतर ठिकाणी स्वबळावर निवडणूक लढण्याचा डाव आखू शकतो. आता पक्ष आणि चिन्ह सोबत असलं तरी मुंबईतला मतदार अजूनही एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहिलेला नाही. ठाकरे ब्रँडचं जाळं मोडण्यात आणि आपलं नेटवर्क उभं करण्यात शिंदेंना अजून मुंबईत अपेक्षित यश मिळालेलं नाही. त्यामुळं शिंदे भाजपला सोडून मुंबईत स्वबळावर लढण्याचा धाडसी निर्णय सध्याच्या परिस्थितीत घेऊ शकत नाहीत. यामुळेच इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याचा निर्णय घेऊन मुंबईसाठी शिंदेंची कोंडी करण्याची खेळी भाजपकडून खेळली जाऊ शकते. मुंबई व्यतिरिक्त इतर ठिकाणी भाजपनं स्वबळाचा नारा देण्याचं दुसरं कारण म्हणजे भाजपची वाढलेली ताकद. लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला मोठा सेटबॅक बसला तेव्हा एकनाथ शिंदेंचं महायुतीतलं वजन वाढल्याचं बोललं गेलं. पण फक्त 5 महिन्यात हे चित्र बदललं. नोव्हेंबर 2024 मध्ये आलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 132चं संख्याबळ मिळालं आणि भाजप पुन्हा एकदा राज्यातला सगळ्यात मोठा पक्ष झाला. तेव्हापासून भाजपची ताकद ही दिवसेंदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही महिन्यात भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर नेत्यांचं इन्कमिंग झाल्याचं दिसून येतंय. पुण्यात भाजपनं संग्राम थोपटे, संजय जगताप आणि प्रवीण मानेंना पक्षात घेतलं. त्यामुळं पुण्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपनं जोरदार फिल्डिंग लावली आहे. दुसरीकडे नाशिकमध्ये सुधाकर बडगुजर, अपूर्व हिरे आणि गणेश गीते यांना पक्षात घेण्यात आलंय. तसंच तिथले काँग्रेसचे काही पदाधिकारी
भाजप आपल्या गळाला लावणार असल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे शिंदेंचा होल्ड असलेल्या ठाणे महापालिकेसाठी ठाण्याचे आमदार संजय केळकर यांच्या माध्यमातून भाजप ठाण्यात मोर्ची बांधणी करतोय। शिंदेंचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या गणेश नाईक यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन भाजपनं नाईकांना बळ दिलंय। डोंबिवलीतून येणाऱ्या रवींद्र चव्हाण यांना भाजपचं प्रदेशाध्यक्षपद देऊन भाजपनं कल्याण डोंबिवलीत आपल्या कार्यकर्त्यांची फळी चांगलीच ऍक्टिव्ह केली आहे। ठाणे आणि मुंबईच्या शेजारची आणखी एक महापालिका म्हणजे मीरा भाईंदर, इथंही शिंदेंचा प्रभाव आहे। पण इथं आमदार नरेंद्र मेहता यांच्या माध्यमातून भाजपनं फिल्डिंग लावली आहे। त्यात मराठी विरुद्ध अमराठी हा वाद याच मीरा भाईंदरमध्ये पेटला होता आणि इथे निर्णायक असलेल्या गुजराती आणि मारवाडी मतदारांचा भाजपला पाठिंबा असल्याचं स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यानंतर पालघर जिल्ह्यातल्या वसई विरार महापालिकेसाठी भाजपची ताकद वाढली आहे। इथं भाजपनं बहुजन विकास आघाडीच्या हितेंद्र ठाकूर यांना धक्का देत वसई आणि नालासोपाऱ्यात आपले आमदार निवडून आणलेत। संभाजीनगर महापालिकेबद्दल बोलायचं तर इथं खासदार आणि जिल्ह्यात 9 पैकी 6 आमदार शिंदेंच्या शिवसेनेचे आहेत। पण इथं मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे इथं शिंदे डॅमेज झालेत। शिवाय इथं मुस्लिम मतांचं होणारं विभाजन ही गोष्टही भाजपच्याच पथ्यावर पडणारी आहे। त्यामुळं जिथं जिथं शिंदे किंवा दादांची ताकद आहे त्या ठिकाणी भाजपनं आपला गड मजबूत केलाय। त्यामुळं या ठिकाणी भाजपला स्वबळावर येण्याचा विश्वास आहे। तसंच 2029 पर्यंत स्वबळावर सत्तेत येण्याचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आपली ताकद आजमावणं महत्त्वाचं ठरतंय। म्हणूनच स्वबळावर निवडणुका लढण्याची भाजपची योजना असल्याचं सांगितलं जातं। पण इतर ठिकाणी स्वबळावर लढण्याच्या विचारात असताना मुंबईत मात्र युतीसोबत लढण्याचा भाजपचा डाव काय? तर त्यामागचं महत्त्वाचं कारण म्हणजे मुंबईत असलेली गरज। हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून भाजप चांगलाच डॅमेज झालाय। ठाकरे बंधूंनी या मुद्द्यावरून केलेलं शक्ती प्रदर्शन, मग अमराठी व्यापाऱ्याला झालेली मारहाण, त्यावरून आक्रमक झालेला अमराठी समाज, यामुळे मुंबईतलं वातावरण सध्या मराठी विरुद्ध अमराठी मुद्द्यावर शिफ्ट झाल्याचं दिसून येत आहे। आता मुंबईत अमराठी मतदारांची साथ जरी भाजपला मिळत असली तरी मराठी मतदारांशिवाय मुंबईची सत्ता मिळवणं भाजपला जड जाऊ शकतं। त्यामुळं इथं शिंदेंच्या आमदारांची साथ असणं भाजपला गरजेचं ठरतं। शिवाय मुस्लिम मतांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचाही फायदा होऊ शकतो। याची दुसरी गोष्ट म्हणजे राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबद्दल अजून कोणतीही भूमिका घेतलेली नाही। जर ठाकरे बंधूंची युती झाली नाही तर मतविभाजनाचा मोठा धोका आहे आणि युती झालीच तर मुंबईत ठाकरे ब्रँडला एकट्यानं भिडणं भाजपसाठी अडचणीचं ठरू शकतं। यामुळं मुंबईत भाजपला आपल्या मित्रपक्षांची गरज आहे। एकंदरीतच याच सगळ्या कारणांमुळं मुंबई व्यतिरिक्त इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याच्या चर्चा आहेत। तुम्हाला याबद्दल काय वाटतं? भाजप खरंच असा निर्णय घेईल का? स्वबळावर निवडणुका लढण्याचा भाजपला फायदा होईल की तोटा? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।